शब्द अपुरे पडतील सोपानदादा. वास्तविक बऱ्याच कार्यक्रमांना जाण्याचा योग येतो आणि खूप मोठाले कार्यक्रम असतात जयसिंगदादा. खूप म्हणजे पैसे खर्च करून मांडव असेल, लाइटिंग असेल, सगळ्या गोष्टी असतील, मिष्टान्न भोजन असेल. पण साईलीला गार्डन मंगल कार्यालय हे कार्यालय असं आहे की लग्न समारंभामध्ये उपस्थिती किती आहे हे त्या कार्यालयात नक्की जाणवतं अजितदादा. आणि दुपारची वेळ असताना संध्याकाळी वरद मुहूर्तावर जे विवाह होतात त्या विवाहांना गर्दी होत असते. दुपारच्या वेळेमध्ये मी साधारण 2:30 लग्न होतं ना, 2:15 वाजता आलो आणि गाडी मला लावावं लागली हेमंत ढाब्याच्या पलीकडून. मंगेशांना आपलं स्वागत. या आपल्या बरोबर आमचे सहकारी, आपले सगळ्यांचे सहकारी बंटीदादा कोकणे, आपण नाही समोर यावं, राजू शेठ कोराडे, आपण सगळे बरोबरच आहे. अच्छा ठीक आहे. तर प्रचंड असणारा हा जनसमुदाय आणि त्यामधून पोचपावती मिळते जयसिंगदादा की आपण माणसं किती जोडली. आता सुद्धा तुमची पार्किंग असणारी जी पार्किंग आहे ती प्रचंड फुले आणि 9:15 म्हणजे ऑलमोस्ट कार्यक्रम संपायची वेळ आहे, पण असणारी गर्दी प्रथमेश आणि सपना यांच्या विवाहाला जेवढी गर्दी होती त्या गर्दीबरोबरच आज असणाऱ्या सत्यनारायणाच्या महापूजेला आणि या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला असणारा जनसमुदाय, त्याचबरोबर खरं आकर्षण, या विवाहाचं आकर्षण म्हणण्यापेक्षा सत्कार समारंभ आणि टोपी टोवेल असेल, मान सन्मान जो आपण करतो पाहुण्यांचा, या गोष्टीला फाटा देऊन त्या खर्चामधून त्या दिवशी मला लक्ष्मी तरुण मिळालं नाही. मी जयसिंगांना मला भेटले, म्हटलं मला एक झाड पाहिजे. झाड का पाहिजे सोपानदादा? 1 तारखेला 1 जानेवारी 2027 पुढच्या वर्षी एक सायकल व्यायामासाठी घ्यायची आणि खोले महाराजांच्या हस्ते ती मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुळशी नंतर गणेश भाऊंनी सांगितलं 24 तास ऑक्सिजन देणारा असणारा लक्ष्मी तरुण. वास्तविक पाहता एक 3-4 वर्ष झाले असतील जयसिंगांना, बरोबर ना? या आपल्या ज्या नवलेवाडीच्या पलीकडच्या बाजूचं फॉरेस्ट आहे, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल आळेफाटा आणि पिंपरी पेंडार सर्व ग्रामस्थ युथ फाउंडेशन, जे आपलं अजून कोणतं सोशल फाउंडेशन कोणतं आहे आपल्या याचं, तर या सर्व फाउंडेशनच्या वतीनं, पिंपरी पेंडार ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमामधून 10,000 झाडं आपल्या नवलेवाडीच्या त्या डोंगर पायथ्याशी आम्ही साधारण 4 वर्षापूर्वी लावली. जयसिंगदादा, आपल्याकडून सीताफळीची लागवड झाली, बरोबर, नारळ झाले, झाडं या सर्वांनी केलंय. आणि पुढचा जो प्रोजेक्ट आहे जयसिंगदादा, सोपानदादा, लक्ष्मी तरुचे आपण कमीत कमी 25,000 झाडांचं वृक्षारोपण करू. जागा कुठं निवडायची, काय करायचं, आपण सगळं पाहूया. आणि या लक्ष्मी तरुच्या माध्यमातून तुमची असणारी जी इच्छा आहे, गोरगरीब पेशंट असतील, हे मुख्यतः कॅन्सरवर चालणारं हे जे औषधी वनस्पती आहे, तर वसुंधरेच्या संरक्षणासाठी कुठंतरी आपण हे पाऊल टाकलं पाहिजे. आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही हे उपक्रम गेले कित्येक वर्ष करतोय. त्याच्यातला हा आगळा वेगळा आणि खरोखर जनतेसाठी असणारा फायद्याचा उपक्रम ठरेल